हाय नमस्कार. मोटिवेशनल गोरखनाथ या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकऱ्यांना होणार फायदा, नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आव्हान. रब्बी हंगाम, मोबाईल ॲपने ई पीक पाहणी प्रक्रियेसाठी कृषी विभागाने दिली डेडलाईन. सर्व राज्यातील शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की आपली सर्वांनी आपापल्या मोबाईलवरून ई पीक पाहणीची नोंद करावी. कारण जर या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद केली नाही तर त्यांना सरकारच्या विविध योजना ज्या मिळतात त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. म्हणून या ई पीक पाहणी नोंदणी न केल्याने जेणेकरून कुठलेही शेतकरी वंचित राहू नये यासाठी कृषी विभागाने आव्हान केले आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आपापल्या मोबाईलवरून ही ई पीक पाहणी नोंद पूर्ण करावी. कारण ही ई पीक पाहणी आपल्यासाठी का अनिवार्य आहे, म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपल्याला मिळतो पीक विमा, जे पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती म्हणजे एखादं नुकसान झाले आपलं पिकाचं, आपल्या शेतीमालाचं, त्याची भरपाई आपल्याला शासनाकडून देण्यात येते. किंवा या शासन खरेदी केंद्रावर जे पिकांची ऑनलाईन नोंद, यासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी ही ई पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे. तरी सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी आपापली ई पीक पाहणी नोंद करून घ्यावी. गेल्या 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 पर्यंत असा 1.5 महिन्याचा कालावधी राज्य सरकारने दिला आहे. त्यानंतर 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान सहाय्यकांमार्फत ही ई पीक पाहणी होणार आहे. त्यामुळे वेळेत शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आपली करून घ्यावी. या डिजिटल कॉम सर्वे या मोबाईल ॲपने रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी केली जाते. शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी. ग्राम महसूल अधिकारी करणार तपासणी. शेतकरी स्तरावर जे नोंदवलेल्या ई पीक पाहणी आहेत त्याच्यातील जवळपास आपली 10% तपासणी आपला ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेतली जाणार आहे. आपल्या शेतकरी स्तरावरील कालावधीत 10% ई पीक पाहणी तपासणी करणे हे काम ग्राम महसूल अधिकारी यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ई पीक पाहणी चुकीची असल्यास अथवा भविष्यात काही वाद उद्भवल्यास ग्राम महसूल अधिकारी जबाबदार राहणार आहेत. तहसीलदाराने नियुक्त केलेल्या सहाय्यकांना या ई पीक पाहणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. ई पीक पाहणी नसल्यास संबंधित राज्यातील शेतकऱ्यांना शासन योजनेचा लाभ तथा नुकसान भरपाई मिळणार नाही, असे प्रशासनाने कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेले आहे. तरी शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी. असेच तुम्हाला नवीन नवीन योजनेची माहिती, शेतीविषयक किंवा महिलाविषयक किंवा आपल्या सरकारी योजनेविषयी माहिती बघण्यासाठी आमच्या या मोटिवेशनल गोरखनाथ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तुमचा सेवार्थ गोरखनाथ.